मंडळी, बाय तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा म्हणजेच 5 ऑगस्टचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. सुरुवातीला त्यांनी दाखवलंय की नमी तिच्या आईला अडकवून ठेवायचा प्रयत्न करते, चहा वगैरे देते आणि तिला काहीतरी शेंड्या लावत असते. अगं मम्मी, तू आज आराम कर. तिची आई म्हणत असते तिला की अगं मला बाहेर जायचंय किराणा सामान आणायला, पण नमी तिला जाऊच देत नाही. नमी फक्त म्हणत असते अगा कशाला मम्मी बाहेर जाते तू. मग तिच्या आईला डाऊट येतो, ही सारखी बाहेर का जाऊ देत नाहीये. आता मात्र ती विचारते बरं का तिची आई, ती सुलक्षणा त्या नमी तुम्हाला बाहेर काऊन नाही जाऊ देऊ राहिली ग, काय भानगड आहे. नमे म्हणते अगं काही नाही, कुठे काय भानगड आहे, अगं तू बैस, आज तुझा आराम डे असं समज. पण ती काही ऐकत नाही बाई. ती उठते आणि जाते शेवटी बाहेर, आणि बाहेर येऊन बघते तर काय, तिथे ताडपत्री लावायचं काम चालू असतं. नमीने विचारणे खूप प्रयत्न केला बरं का तिच्या आईला थांबवायचा, पण ती बाई काही थांबे ना बाबा. आली ती बाहेर एकदाची, तिने ताडपत्री पाहिली आणि तिच्या तळाची आग मस्तकाला गेली. ओरडते ती नमीवर आणि म्हणते काय ग ये नमे, दुश्मनाला साथ देते का ग. काय ग नमे, किती लोक धार्जिनी आहे ग तू, तू दुश्मनाची साथ देऊ राहिली. ती ओरडते बरं का नमीला. नमी म्हणत असते अगं आई राहू दे ना, जाऊ दे ना. पण आता मात्र ती चिडते बरं का आणि म्हणते छत्री कुठे, आणि इकडे जाऊ दे मला. असं म्हणून छत्री घेते ती आत्या आणि जाते तिथे ओरडायला तिच्या भावावर. अय, आता ते अण्णा दानगड घाबरता बरं का आणि म्हणते अय कोण आहे. ती आत्या ओरडून म्हणते ए कोर्टाच्या नियमाप्रमाणे घराचं काम करता येणार नाही बरं का, काढत ती ताडपत्री काढून टाका. ए तुला ऐकू येत नाही का, हे धोंड्याच्या पोर आहे हो, तुमची हिंमत कशी झाली माझ्या घराचं काम करायची. मग तो पाण्या म्हणतोय आत्या राडे करायला आली का ग. त्यावरती आत्या म्हणते राडे तर तुम्ही करू राहिले, कशाला माझं घर बांधू राहिले. माझ्याकडे कोर्टाची नोटीस आहे, स्पष्ट लिहिलेलं आहे त्याच्यात, घराचं काम नाही करायचं म्हणून नाही करायचं. मग आता राजा पण ओरडतो ए आत्या काय लावलंय ग कटकट कटकट, अगं ॲज अ माणुसकी दाखव ना जरा. मग ती आत्या म्हणते ए माणुसकीच्या पुतळ्या, ताडपत्री काढायची म्हणजे काढायची. आता अवनी येते बरं का तिथे आणि जबरदस्त उत्तर देते आत्याला. ती आत्या अलगली छत्री फेकते आणि भर पावसात येते यांच्या दाराखाली, आणि ते ताडपत्रीचा तो खांब असतो ना, तो खांब आता गदा ती हलवायला लागते बरं का. काय डेंजर दिसते ना प्रेक्षकांनो या आत्या. आता ती तो खांब हलवणार तेवढ्यात अवनी तिचा हात धरते बरं का, आणि ती आत्या आणि अवनी दोघी एकमेकींकडे बघायला लागतात. एकदम सॉलिड दाखवला बरं का हा सीन. ती आत्या आता तो खांब हलवणार तेवढ्यात अवनी जोरात हाताला झटका देते त्या आत्याच्या, आणि मग सगळे पुढे येतात. अवनी आत्याला धमकी देते सांभाळून बरं का आत्या, चुकून जर हा खांब निसटला ना तर तो तुमच्याच डोक्यात पडेल बरं का, आणि अख्खं शेड तुमच्या डोक्यात पडेल. ती आत्या म्हणते ए चल जास्ती आगाऊ बोल नको, चल ताडपत्री काढून टाकी, नाहीतर मी समदईच कटून टाकेल. अवनी म्हणते असं कसं कराल तुम्ही आत्या, नाही हे तुमच्याच्यानी नाही होणार बरं का, किमान 5 जण तरी लागतील. अवनीने असं बोलल्या आत्या रागाने बघायला लागते. मग लगेच अवनी म्हणते पावसाळा आल्यावर तुम्ही तुमच्या घरावर ताडपत्री टाक, आमचं घर गळतंय तर आम्ही पण ताडपत्री टाकली, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. आत्या म्हणते प्रॉब्लेम हाय, हे घर माझं आहे, या घरावर कोर्टाची केस चालू आहे आणि त्याची नोटीस पण आहे बरं का माझ्याकडे, त्यामुळे ह्या घरावर तुम्ही ताडपत्री टाकायची नाही. आता अवनी लगेच म्हणते अच्छा नोटीसची धमकी देताय का तुम्ही, नोटीस तुम्ही नीट वाचली नाहीत वाटतं आत्या. आत्या आता अवनीकडे बघतच राहते. अवनी पुढे म्हणते थांबा 1 मिनिट हा. अवनी आता घरात जाते आणि ती नोटीस घेऊन येते बरं का. सगळेजण ते आत्याकडे बघत असतात. अवनी नोटीस आणते आणि आत्याला वाचून दाखवते. अण्णा आता बघतच राहतात अवनीकडे. अवनी ती नोटीस आणते घरातनं, पण हिला सापडली बरी, कुठे ठेवलेली ही नोटीस तिला कसं कळलं बरं प्रेक्षकांनो, हा प्रश्न मला पडला होता. असो, पण आजचा एपिसोड छान दाखवलाय त्यांनी. अवनी आता ती नोटीस वाचते आणि म्हणते आत्या या नोटिसीत लिहिलंय की या घरामध्ये कुठलीही डागडुजी, रंगरंगोटी आणि नवीन काम करता येणार नाही. पण या नोटिशीमध्ये असं कुठे लिहिलंय की ह्या घरावर ताडपत्री टाकता येणार नाही, ते लिहिलंय का वात्या, लिहिलंय का बघा नाही ना लिहिलंय. नाही हो, नाही, घराचं नवीन छप्पर नाही बांधत आहोत आम्ही, यावर आम्ही फक्त शेड टाकत आहोत, घराला सुरक्षितता मिळावी म्हणून, कळतंय ना तुम्हाला आत्या, त्यामुळे या कामाला तुम्हीही टच करायचं नाहीये, कळलं ना. आत्या आता चिडते बरं का आणि म्हणते जास्ती आगाऊपणा करू नको आणि लेक्चर नाही द्यायचं मला, मी सांगितलं ना ताडपत्री काढायची म्हणजे काढायची, आगाऊपणाने दाखवायचा मला, शिकलेली अडाणी कुठली. आता ती आत्या बोलत असते बरं का अवनीला काहीच्या काही, तेव्हा अवनी चिडते आता आणि म्हणते ओ आत्या मी पुन्हा एकदा सांगते, पावसाळा संपेपर्यंत आमच्या घरावरची ताडपत्री निघणार नाही, तुम्हाला जे करायचे ते करून घ्या. आत्या म्हणते आमचं घर, अवनी म्हणते हो आमचं घर. असं म्हणून अवनी राजाकडे बघते बरं का. राजा तिला असं मस्त करतो. ती आत्या लगेच म्हणते ए आता लगेच हे पोरं म्हणतात BCDEFG आणि अण्णा पुढची सगळी 12 घडी चुकीची म्हणतो. असो,
आता ती आत्या चिडते, हिला बोलताच येत नाही काही, तिचे शब्द खुंटलेत बरं का. ती आत्या फक्त यांना धमकी देते, तू मग समध्यासनी ना बघून घेईल मी. मग सगळेच्या सगळे चारीचे चारी जण ओरडायला लागतात. अरे बापरे, मजा आली ना मंडळी. आजचा हा एपिसोड बघून हा सीन मस्त होता आणि त्यांनी 100व्या एपिसोडसाठी हा राखून ठेवला बरं का. मस्त दाखवलाय त्यांनी. तर प्रेक्षकांनो, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचे आज 100 एपिसोड पूर्ण झालेत. त्यासाठी सगळ्या टीमचे खूप खूप अभिनंदन, सगळ्या कलाकारांचे अभिनंदन. छान दाखवला त्यांनी आतापर्यंतचा यांचा प्रवास. मजा येणार आहे पुढचे एपिसोड बघायला सुद्धा. तर आता हा यशोदा राजाला म्हणतो, काय रे एवढा खुश? राजा म्हणतो, बघ ना यशोदा, आतापर्यंत तुमचं तुमचं म्हणत होते, आता आमचं घर म्हणायला लागल्यात. अण्णा मोठ्याने ओरडतो, शाब्बास सुनबाई. ती आत्या वळून बघते बरं का आणि मग हे सगळे पोरं नाचायला लागतात आणि थोडा आवरा दाखवलाय त्यांनी अवनीचा थोडा वेळ. मस्त दाखवला एपिसोड. ती आत्या आता अशी वळून वळून बघत असते, रागाने अवनीकडे बघत असते, जाता जाता लुक देत असते अवनीला, पण त्याचा काही उपयोग झालेला नाहीये. आता हे सगळे घरात येतात ताडपत्री बांधून आणि सगळे टाळ्या वाजून अवनीचं कौतुक करत असतात. पाण्या तो धन्या म्हणत असतो, वा वहिनी वा. आता सगळे खुर्ची देतात अवनीला, बसा बसा, चहा घ्या चहा घ्या. आता यशोदाने चहा बिस्किट आणलंय अवनीसाठी, सगळे टाळ्या वाजवतात, मजा करतात. आणि आता धन्या म्हणतो, वहिनी वहिनी तुम्हाला सांगतो, तुम्ही ना वाट लावली बरं का. वहिनी मी वाटी आणि बकेट धरू धरू आतापर्यंत लहानचा मोठा झालो पावसाळ्यात, पण आता त्याची कायमची सुटका झाली बघा. पाण्या म्हणतो, हो ना वहिनी, एवढ्या वर्ष आम्ही घरात राहतोय, या घरात छपर कौलं असून पण आम्ही दर पावसाळ्यात भिजतो बरं का या घरात. मग यशा पण म्हणतो, हो कमाल केली तर तुम्ही अवनी, शांतच बसली आमची आत्या. मग राजा पण म्हणतो, हो खऱ्या अर्थानं मुलगी शिकली प्रगती झाली. मग लगेच अण्णा म्हणतात, मुलगी शिकली म्हणूनच प्रगती झाली बरं का. अरे तुमच्या चौघाकडनं काही फायदा नाही बरं का, एवढं शिकवलं तुम्हाला काही उपयोग झाला नाही. त्या नोटिशी मधली एक मेख पण तुम्हाला कळली नाही, काय पोरं राव तुम्ही हा. अरे म्हणून म्हणून बाईचा आशीर्वाद लागतो बरं का. अरे सुनबाई नडली नडली त्या कावळीनीला असं म्हणतात ते. मग राजा म्हणतो, तुमच्या लक्षात नाही आले का? अहो सुलू आत्याला कावळीन म्हणले ते. अण्णा म्हणतात, ती कावळीन आहे आणि तुम्ही सगळे डफर बफेलो आहेत. मग तो पाण्या त्यांच्या जवळ जाऊन बसतो आणि म्हणतो, अण्णा बरोबर आहे तुमचं, आम्ही असेच आहोत, पण काय प्रॉब्लेम आहे माहिती का, आमच्यावर संस्कार करणारा माणूस आहे ना, तो जरा चुकीचाच होता बरं का. तो अण्णालाच बोलायला लागतो आणि म्हणतो, होता एक माणूस, नाही प्रॉब्लेम जो झाला ना तो वेगळाच आहे. त्यानं जे संस्कार केले होते ना, शिव्या शाप भांडणं मारामारी, हेच संस्कार झाले पाहिजे बरं का. नाही असेच संस्कार केले आमच्यावर त्या माणसानं. आता पुढे काही बोलणार अण्णा, तेवढ्यात राजा म्हणतो, अहो ते सगळं सोडा, आमच्या मॅडमचंच कौतुक झाले पाहिजे बरं का. काय मॅडम एक ही दिले हमारे पास, कितनी बार जीतोगे आप. लगेच पाण्या म्हणतोय, राजा एवढे दिवस झाले तुला वहिनी सोबत लग्न करून, एवढे दिवस सोबत राहते तुम्ही, मॅडम मॅडम काय म्हणतो रे. धन्या पण म्हणतो, हा ना मॅडम मॅडम काय करतो रे तू वहिनीला. अण्णा पण म्हणतात, हो माझ्या पण तेच लक्षात आलंय. अवनी तिथून उठून जात असते बरं का. पाण्या म्हणतो, थांबा थांबा वहिनी. अरे काय रे राजा, बघ वहिनीला ऑकवर्ड वाटलं ना अशा सिच्युएशन मध्ये, कुठला नवरा बायकोला मॅडम म्हणतो सांगा बरं. लगेच धन्या म्हणतो, हो आपल्या राजादाला लाज वाटत असेल रे. पाण्या म्हणतो, येडाय का रे, पुरुष कधी लाजत असतात का, असं बाई लाजत असतात. राजा म्हणतो, ए चले पाण्या चुप बैस रे, तुला काय माहिती रे तुझे किती लग्न झाले. पाण्या राजाला म्हणतो, ए चले नाशिकचा आशिक गप्प बैस, लग्नाचं काय त्याच्यात, उगाच आपलं लग्नाचं काय आलं रे, ते कोणाला पण कळतं. मग राजा म्हणतो, हा ते ठीक आहे, आमची गोष्ट आहे जरा वेगळी आहे, आमचं नातं पण वेगळं आहे जरा. असं बोलता बोलता तो अवनीच्या खांद्यावर हात ठेवणार असतो बरं का. आणि म्हणत असतो, ए आम्ही वेगळे, आमची गोष्ट वेगळी, आमचं नातं जगा वेगळं ना. मग अण्णा पाहतच राहतो राजाकडे. मग अवनीला ते म्हणतात, हो का सुनबाई. अवनी म्हणते, हो अण्णा हो, आमचं नातं जरा जगा वेगळंच आहे. धन्या म्हणतो, अय्यो हे दोघं तर कविता करून राहिले ना, जगा वेगळं जगा वेगळं. पाण्या म्हणतो, माझा मुद्दा काय आहे, कविता वगैरे बाजूला ठेवा, ते मॅडमचं काय ते सांगा आधी. राजा म्हणतो, अरे ते काय माहिती का, आम्ही पहिल्यांदा जेव्हा भेटलो तेव्हा ॲज अ रिस्पेक्ट मी त्यांना मॅडम म्हणलो, झाली सवय हळूहळू, रिस्पेक्ट पण तसाच राहिला, मग हळूहळू मग सवय पण तशीच राहिली, हळूहळू मग मॅडमच पडलं माझ्या तोंडात. लगेच अण्णा म्हणतो, बरोबर आहे बरोबर आहे, आय रिस्पेक्ट यू आय रिस्पेक्ट यू, तू सुनबाईला मी मॅडमच म्हण आणि सलाम पण करत जाय सुनबाईला. तेवढ्यात आता हा पाण्या म्हणतो, अरे पण माझा मुद्दा वेगळा आहे ना. लगेच यशा म्हणतो, जाऊ दे ना रे पाण्या, किती विषय लांबू राहिला रे तू. तेवढ्यात आता नमी येते बरं का आणि तिला साखर देते आणि म्हणते, हे घे घे अवनी. मग लगेच अवनी म्हणते, अगो ए नमिता काय झालंय. नमी म्हणते, अगो काय इशे कट केलाय तू. धन्या म्हणतो, ए नमे नमे तुझ्या घरचा रिपोर्ट काय सांग ना, काय करू राहिली आत्या. नमी म्हणते, अरे मम्मीची शिट्टी पिट्टी गुल झालीये, फुल टेन्शन मध्ये. लगेच अण्णा म्हणतात, अशीच आहे ती,
वाकडं ते वाकडंच राहणार, ते कुत्र्याचं शेपूट असा स्वभाव आहे तिचा. आणि आता इथून पुढे अवनीच्या माहेरचा सीन दाखवलाय बरं का. आता अवनीच्या बाबांनी तिच्या भाऊजाईला जरा इमोशनल ब्लॅकमेल केलंय. आता ते नाश्त्याला बसलेले असतात, ती अवनीची भाऊजाई स्वाती तिथेच आहे. अवनीचे बाबा तिला म्हणतात, अगं स्वाती बेटा, तुला वाटतं ना आम्ही अवनीवर खूप अन्याय करतो, हा व्हिडिओ तू अवश्य बघितलाच पाहिजे. आता अवनीच्या वडिलांनी तो व्हिडिओ दाखवलाय त्या स्वातीला. अवनी काल पावसात भिजत असते ना, त्यांचं घर गळत असतं, त्या काकाने पाठवलेला व्हिडिओ. आता ती स्वाती बघते आणि तिलाही कसं तरीच होतं. मग अवनीचे बाबा म्हणतात, बघितलंस का बेटा, तुला असं वाटतं की आम्ही अवनीच्या बाबतीत खूप चुकीचं वागतो, पण बघ काय त्रासात आहे माझी मुलगी. लगेच ती अवनीची आई म्हणते, हो अगं बघ किती त्रास आहे आमच्या अवनीला तिथे, तू कायम तिला सपोर्ट करत आलीस ग स्वाती बेटा. स्वाती बघ, तू तिला सपोर्ट केला, तुझ्या आईवडिलांना पण सांगितलं होतं तिला आसरा द्या, पण बघ बघ तिने किती चुकीचा निर्णय घेतलाय. मग लगेच अवनीचे बाबा पण म्हणतात, बघ स्वाती, दिसलं का तुला, अगं बघवलं नाही जाते ना तुला हे सगळं बेटा, मग आम्हाला कसं ग बघवलं जाईल, आई वडिलांचं काळीज आहे ग आमचं, खूप त्रास होतो ग आम्हाला हे सगळं बघताना. अवनीला आम्ही त्रासात नाही बघू शकत, आम्ही धडपडतोय तिला घरी आणण्यासाठी, बघ काय त्रासात जगते ग माझी पोर, आयुष्यभर मी तळहाताच्या फोडासारखं जपलं तिला, आणि आज आज मी बाप म्हणून तिच्यासाठी काही काही करू शकत नाहीये ग स्वाती. नाही चांगलं मी तिला घरी घेऊन आलो होतो, पण माझ्या डोळ्यासमोर तो ड्रायव्हर पुन्हा घरी घेऊन गेला तिला. मी त्यावेळेला असहाय्य झालो होतो ग, या असहाय्य बाबाला तू मदत करू शकतेस. आता स्वाती म्हणते, मी काही करेल बाबा तुमच्यासाठी आणि अवनीसाठी, बोला बाबा. त्यावर आता तिचे अवनीचे बाबा म्हणतात, तू अवनीच्या घरी जा, ती कोणत्या परिस्थितीत जगते ते बघ, तिला समजून सांग, तिचे बाबा वाट बघतायत तिची, ये घरी म्हणा बेटा, सांग माझ्या लेकीला तुझे बाबा तुझी वाट बघताय, कायम हे घर तुझ्यासाठी उघडं आहे असं सांग. असा रागराग करू नकोस म्हणा बापाचा, सांग तिला एवढा निरोप, सांग सगळं सगळं झालं गेलं विसर म्हणा अवनीला, आता जशी आहेस तशी ये बेटा परत असं सांग. स्वाती म्हणते, हो बाबा मी बोलेल अवनीशी, असं म्हणून स्वाती निघून जाते बरं का. आणि आता ती अवनीची आई म्हणते, काळजी करू नका, होईल सगळं नीट होईल. आणि मग अवनीचे बाबा त्यांच्याकडे स्माईल करून बघतात. आता हा शेवटचा सीन तुम्ही बघत आहात मंडळी. हा सीन एकदम जरा पांगोल्यासारखा दाखवला. म्हणजे राजा निघालेला असतो, यशोदाला तो म्हणतो मला सोडून दे सायकलवर. मग अवनी येते आणि त्याला विचारपूस करते, काय रे राजा, तू सायकलवर का चाललायस, आणि मागील काही दिवसांपासून मी बघते तू सायकलवरच जातोय, तुझी गाडी कुठे. मग राजा तिच्याशी खोटं बोलायला लागतो नेहमीप्रमाणे, गाडी अहो आहे ना गाडी. मग अवनी म्हणते, तू कामावर जात नाही असं राजा मी बघते. राजा लगेच तिला खोटं सांगतो, नाही जातोय ना मी कामावर, मी वर्क फ्रॉम होम करतोय ना, परवा नाही का मी बोललो, अहो गाडी पाहिजे म्हणून मी बोललो ना फोनवर. अवनी म्हणते, मला तर नाही दिसला वर्क फ्रॉम होम करताना. राजा म्हणतो, असं काय करता, मी बोललो ना परवा फोनवर, यशोदाने पण ऐकलं होतं. अहो खरं सांगतोय मी, खरं तेच सांगतोय. यशोदा तू सांग ना, तुम्हाला माहिती नाही ना म्हणून तुम्हाला कळत नाही, अहो माझं सगळं सुंबडीत असते, या कानाचं त्या कानाला कळत नाही हो म्हणून ते. आता अवनी म्हणते, तू माझ्याशी खरं बोलतोयस ना राजा. राजा लगेच म्हणतो, हो गाडीची शपथ घेऊन सांगतो, मी खरं सांगतोय. अहो ते काय आहे ना, गाडीचं ते हे झालंय, ते म्हणजे ती गाडी मी सर्व्हिस सेंटरला दिली आहे ना, एसीचा जरा प्रॉब्लेम झालाय गाडीचा म्हणून. आता बघा ना, एवढं इथेच तर जायचंय चालत चालत, म्हणजे जायचंय म्हणून सर्व्हिसिंग करायला गेलो मी, काय बोलतोय ते काही कळेना त्याचं, त्याला अवनीला कळलं तो खोटं बोलतोय म्हणून. तेवढ्यात यशोदाला आता राग येतो बरं का, हा खोटं बोलत असतो अवनीशी. तो म्हणत असतो, मी चाललो आता, निघतोय मी. मग राजा म्हणतो, यशोदा थांब ना, अरे काय तू लहानपणी आम्हाला सायकलवर चक्कर मारायचास, आता पण जरा लहानपणीच्या आठवणी जाग्या करू ना, चल ना. अवनी आता घरात निघून जाते बरं का. राजाचं खोटं बोलणं तिला कळलंय असं मला वाटतं बरं का मंडळी. आणि आजचा हा एपिसोड इथेच संपून जातो. यशोदा आता राजाकडे जरा रागाने बघायला लागतो आणि राजा हेल्पलेस आहे असं तो त्याला फील करून देतो यशोदाला. आणि आजचा भाग संपून जातो. आवडला ना प्रेक्षकांनो आजचा भाग, आजचा 100वा एपिसोड आहे बरं का. तर पुढचा प्रोमो बघा. आता पाण्याच्या गॅरेजवर आली आहे बरं का अवनी. हे सगळे जेवायला लागतात सोबत, तेव्हा पायल पण येते आणि पायल हट्ट धरते की तिला पाण्याच्या ताटात एकत्र जेवायचे. आता अवनी बहुतेक पाण्याला समजवते की काय असं वाटतं बरं का. यशोदा आता राजाच्या त्या मालकाकडे जातो आणि त्यांना समजवतो, आमच्या राजाने कुठलाही गुन्हा केलेला नाही, तो काही गुन्हेगार नाहीये, त्याला कामावर परत ठेवा. मंडळी आता अवनीची भाऊजाई येणार आहे तिला घरी भेटायला, त्यामुळे येणारे भाग इंटरेस्टिंग असणार आहे. अवनी तिच्यासोबत परत जाईल का, राजा आणि अवनीची लव्ह स्टोरी आता पुढे कशी जाईल, असे बरेच प्रश्न आहेत. मालिकेची कथा खूप इंटरेस्टिंग होईल असं वाटतंय खरी. चला तर मग भेटूयात उद्या पुन्हा एकदा. बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या नवीन एपिसोड रिव्ह्यू मध्ये. तुर्तास मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्या. टेक केअर. धन्यवाद.